नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण झटपट अशा खाऱ्या शंकरपाळ्या बनवतो आहे आणि तेही जास्त लेअरच्या. त्यासाठी इथे 2 वाटी मैदा, जिरा पावडर, ओवा, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. छान अशी मूठ वळली की आपण पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं. मळलेला गोळा 5 मिनिटं बाजूला ठेवायचा. 5 मिनिटांनी आपण हे गोळा परत मळून घ्यायचा. आता मी ते एक गोळा घेतलेला आहे, त्याच्यावरती तेल लावायचं आणि तेलावरतीच ही पोळी पातळ अशी लाटून घ्यायची. पातळ लाटल्यानंतर त्याच्यावरती परत थोडंसं तेल लावायचं, मैद्याचं पीठ भुरभुरायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे फोल्ड करून घडी मारायची आणि वरून परत पीठ लावायचं. असं केल्याने काय होते, लेयर्स आपले खूप छान येतात. आता इथे आपली पूर्ण घडी इथे तयार झालेली आहे. परत आपण ही पोळी लाटून घ्यायची. हलक्या हाताने पोळी लाटून घेत राहायची. परत थोडंसं तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं मैद्याचं आणि परत तशीच फोल्ड करून घ्यायची. म्हणजे लेयर्स बघा किती भरपूर सुटतात त्याला. आता इथे परत आपल्याला हलक्या हाताने दाब द्यायचा आहे, जास्त जोर लावायचा नाही. मीडियम अशी पोळी तयार झाली की आपण इथे आता कट मारणार आहोत. सुरीने असे कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने चांगले खरपूस असे तळून घ्यायचे. खूप छान आणि टेस्टी लागतात. एकदा नक्की असे करून बघा. लेअर बघा किती छान सुटलेले आहेत. नक्कीच अशी खारी शंकरपाळी करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.